नांदुरा तालुक्यातील ग्रामसेवक 14 डिसेंबरपासून बेमुदत संपावर. योगेश चिमकर, प्रतिनिधी, नांदुरा यांनी दिलेल्या माहितीनुसार नांदुरा जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन D&E 136 नांदुरा तालुका ग्रामसेवक युनियन तालुकाध्यक्ष प्रदीप शिंदे यांच्यासह ग्रामसेवक व पंचायत समिती कर्मचारी यांच्या वतीने 14 डिसेंबर 2023 रोजी गट विकास अधिकारी पंचायत समिती नांदुरा यांना निवेदन देण्यात आले. निवेदनावर जुनी पेन्शन या प्रमुख मागणीसह अन्य मागणीसाठीही 14 मार्च 2023 ते 20 मार्च 2023 या कालावधीमध्ये ऐतिहासिक संप करून सदर संपाच्या फलितार्थ जुनी पेन्शनसाठी राज्य सरकारच्या वतीने समिती स्थापन करण्यात आली. सदर समितीला अहवाल सादर करण्यासाठी 3 महिन्यांची मुदत देण्यात आली होती, परंतु विहित कालावधीमध्ये अहवाल न झाल्यामुळे मुदतवाढ देण्यात आली. मात्र सदर समितीला 3 महिन्यांची मुदत देऊनही समितीने अद्याप अहवाल जाहीर केलेला नाही. सदर बाबतीत शासन वेळ काढूपणाने धोरण अवलंबित आहे. परिणामी जुन्या पेन्शन या प्रमुख मागणीचा अन्य मागण्यासाठी राज्य सरकारी जिल्हा परिषद तथा शिक्षक समन्वय समितीच्या माध्यमातून 14 डिसेंबर 2023 पासून बेमुदत संपाची हाक देण्यात आली आहे. आज दिनांक 14 डिसेंबर 2023 पासून महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन D&E 36 जुनी पेन्शन योजना लागू करा व इतर मागण्यासाठी बेमुदत संपावर जात आहे. दिनांक 14 मार्च 2023 ते 20 मार्च 2023 मध्ये ऐतिहासिक संप झाला होता. त्या ऐतिहासिक संपामध्ये एक सुकाणू समिती स्थापन केली होती. त्या समितीचा अहवाल 3 महिने मुदतवाढ देऊन सुद्धा स्वीकारण्यात आलेला नाही. राज्य सरकार हे वेळ काढू धोरण स्वीकारत आहे. त्यामुळे राज्य सरकारी कर्मचारी जिल्हा परिषद व महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन D&E 136 आजपासून बेमुदत संपावर जात आहे. जोपर्यंत जुनी पेन्शन योजना लागू होत नाही तोपर्यंत हा संप असा चालू राहणार आहे. एकच मिशन जुनी पेन्शन, एकच मिशन जुनी पेन्शन.